पीठे तटे विद्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा सद्गुरु दासदुसा मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वनरयुथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय शरदिन्दु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरासुतनिलये सरस्वती नमोस्तुते यच्चावतन सकल शास्त्राणि भूषितं महामंगलं जायते संस्कृतास्थित सम्मतेनां रामायणाधि नमो विठल विठल गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदवणी श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार वनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आता वंदो रंग भूमिका कीर्तने उभे होती लोका काळ मृदंग श्रुती देखा त्या माझे गौराम तपोवनादिगमनम हत्वा कांचनम वैदेही हरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्जलनम समुद्र तरणम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्णादि हननम रामायणम रायगडी मंदिरी वसे माझा राया रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो जन्म ही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जाननवाडी का अवतरला जयाची आकुडी तया छत्रपतीची चरण कमळी साष्टांग नमन करीत सुराज माता पिलान माऊली जिच्या उदरी प्रसवले छत्रपती तया राजमाता जिजाऊची आचरण कमळी साष्टांग नमन करीत नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी नमो अलंकापूर भूमी जिथे ज्ञान पावित्र्य झालो आम्ही नमो भारत भूमी देह तुमच्याच कामी सियाराममय सब जग जानी करहु प्रणाम जोनी जुग पानी जोडो निया कर चरणी ठेवी अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव अखिल कोटी ब्रह्मांड नायक अखिल गुणनिदान करुणा वर्णा नायक
भक्तवान चित्त स्वरूप श्री पांडुरंगरायांच्या चरणी सेवा समर्पित करण्याकरता दत्तगुरु महादेवाच्या चरणी सेवा समर्पित करण्याकरता आदिशक्ती मुक्ताबाई, रामभक्त हनुमंतरायांच्या चरणी सेवा समर्पित करण्याकरता लक्ष्मी माता, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, चोखोबाराय, नामदेवराय, नाथ बाबा, सावका महाराज, सेना महाराज, कबीर महाराज, नरहरी महाराज, गुरोबा काका, जोग महाराज, सर्वत्र संत मंडळी आणि गावकरी सज्जन उपस्थिती, माता भगिनी तथा आमच्या या ठिकाणी उपस्थित असणारी सर्वत्र टाळकरी मंडळी, मृदंगाचार्य, गायनाचार्य, भालदार, चोपदार, विनेकरी, पहारेकरी, साऊंड सिस्टीमवाले, नियोजन करणारे मंडळी, कॉलनीतली सर्व मंडळी, बाहेर गावावरून आलेले टाळकरी, माळकरी, जाणते पारमार्थिक श्रोते मंडळी, सर्वांच्या समवेत उपस्थितीमध्ये कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग समर्थ सद्गुरू हिंदुहृदय सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असलेले जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल अभंग तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील आहे, 4 चरणाचा आहे. संतांनी संतांचं वर्णन करणार आहे. वर्णन करणारे कोण आहे? वर्णन करतात कोणाचं? वर्णन कोणतं करतात? वर्णन करणारे तुकोबाराय. वर्णन केलं संतांचं, जे केलं ते आजच्या अभंगात आहे. विठ्ठल विठ्ठल. आपलं हे अकोला शहर, अकोला गाव, अकोला शहर आणि आपल्या या अकोला शहरामध्ये मोठी उमरी आहे, मोठी उमरी. आणि या ठिकाणी सालाबाद प्रमाणे सुरू असलेला हा दत्तात्रेय प्रभूच्या दरबारामध्ये सुरू असलेला हा श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह हा संपन्न होत आहे. साधू संतांची कृपा, आशीर्वाद आहे, भगवंताची कृपा, सर्व तरुण मुला मुलींचं भाग्य, आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद, आईवडिलांची पुण्याई, सर्व गावकऱ्यांचं चांगल्या प्रकारे सहकार्य, सुंदर अशा प्रकारे नियोजनामध्ये हा कार्यक्रम सुरू आहे. दरवर्षी असते. मागच्या वर्षी 12 वर्ष पूर्ण झाली, 1 तप पूर्ण झालं आणि दुसऱ्या तपाला सुरुवात म्हणजे 13वं वर्ष, 13व्या वर्षीचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाटेला आली असून परी माझ्या दैवा देवाचं नाव घेता, कीर्तन प्रवचन ऐकता, भगवंताची भक्ती करता, त्यांचा हरिक देवाला वाटते. आणि तुकाराम महाराज म्हणतात त्यांची सेवा माझ्या हातून घडली तर परी माझ्या दैवा पारण. माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही, तुकाराम महाराज म्हणतात. जे देवाचं नाव घेता, कीर्तन प्रवचन ऐकता, त्यांची सेवा माझ्या हातून घडली तर. मग आज आपण सगळे या ठिकाणी कशासाठी आलो? कीर्तन ऐकायला आलो, बरोबर आहे की? मग आपलं हरिक देवाला वाटते की नाही? वाटतेच मला. पण कायेनं, वाचेनं आणि मनानं कीर्तन ऐकलं तर आपला हरिक देवाला वाटते. हातानं टाळी वाजली पाहिजे, तोंडानं देवाचं नाव घेतलं गेलं पाहिजे आणि कीर्तनात माणूस रंगून गेला पाहिजे. असं जो कीर्तन ऐकते त्याचा हरिक देवाला वाटते. हातानं टाळी, तोंडानं देवाचं नाव आणि कीर्तनामध्ये 2 तास माणूस स्वतःला विसरून गेला पाहिजे. असं जो कीर्तन ऐकते त्याचा हरिक देवाला वाटते. आणि तुम्ही सर्व कायेनं, वाचेनं आणि मनानं ऐकसान असं मला वाटते. आणि तुमची सगळ्याची सेवा माझ्या हातून घडली तर मी सुद्धा समजीन माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही. विठ्ठल 2 तास अंगाचं पाणी झालं पाहिजे. सांगणाऱ्याचे बिन, ऐकणाऱ्याचे. कीर्तनामध्ये सहज येऊन बसणं वेगळं आणि कीर्तन ऐकण्यासाठी येऊन बसणं वेगळं. थंडी वाजते म्हणून गर्दीत जाऊन बसणं वेगळं आणि खास कीर्तनासाठी येऊन बसणं वेगळं. मी एका गावाला कीर्तन सांगलं, एक म्हातारे आबा पुढे बसेल की नुसतं मध्ये असं करत. आता मला वाटलं त्याचा खूप अभ्यास आहे, मी सगळं कीर्तन ते पाहून सांगितलं. आणि कीर्तन झाल्यावर म्हटलं महाराज या आबाचा काही अभ्यास आहे ना, सगळे कीर्तन मन लावून ऐकलं. ते महाराज म्हणत त्याला ऐकूच येत नाही, तो रोज मान हलवते. म्हणजे कधी कधी आमचाही रॉंग नंबर लागते, म्हणून तुम्ही जरा बोलत जा. हातानं टाळी, तोंडानं देवाचं नाव, बिंदास बसायचं. 2 तास कीर्तनात स्वतःला विसरून जाणं हाच स्वर्ग आहे, हाच वैकुंठ आहे. इथं
वर काही नाही. वर काय आहे हे मी ना तुम्हाला सांगलं असतं, पण मी अजून गेलो नाही. ज्या वक्ती मी वर जाईन त्या वक्ती तुम्ही मिस कॉल मारायचा, मग मी सांगेन कसा यायचं. 2 तास हातानं टाळी वाजली पाहिजे, तोंडानं देवाचं नाव घेतलं गेलं पाहिजे आणि कीर्तनात माणूस रंगून गेला पाहिजे. असं जो कीर्तन ऐकते त्याचा हरिक देवाला वाटते. आणि आज तुम्हा सर्व मायबापांची सेवा जर माझ्या हातून घडली तर मी सुद्धा समजेन माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही. विठ्ठल अभंग तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील आहे, 4 चरणाचा आहे. संतांनी संतांचं वर्णन करणार आहे. संतांनी संतांचं वर्णन का करावं? जगामध्ये हिताचं सांगणारे 2 झाले, एक संत आणि दुसरे आईबाप. माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, बापाला वाटलं माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, बापाला वाटलं माझा मुलगा वकील प्राध्यापक झाला पाहिजे, हे बापाला वाटलं. जगातल्या कोणी आईनं मुलाकडे पैसा मागितला नाही, जगातल्या कोणी आईनं मुलांकडे धन दौलत मागितली नाही, जगातल्या कोणी आईला असं वाटत नाही की माझ्या लेकरानं मला चांगले कपडे आणले पाहिजे की मला दागिने आणले पाहिजे. माझे लेकरं माझ्या डोळ्याच्या समोर सुखी राहिले पाहिजे हे आईला वाटलं. आणि या जगाचं चांगलं झालं पाहिजे हे संत सोडून तिसऱ्या कोणाला नाही वाटलं. विठ्ठल मग हिताचं सांगणारे फक्त संत आणि दुसरे आईबाप. तिसरा जगाला सुखी करणारा कोणी जन्माला आला नाही. आता बरेच लोक म्हणतात की बुवा आम्हाला तुमचं चांगलं करायचं आहे, असं डोक्यातून काढून टाका. पायातला काटा कधी काढायला माणूस आला आपल्या घरी. काही लोकांना काटा काढता येते, शेतात गेलं काटा मोडते पायात. काही लोकांना काढता येते काटा, चांगल्या काटा काढता लोक. जर आपल्या पायात काटा मोडला, विको कमी राहू दे, विको फक्त ट्रबल द्या, आवाज डबल नाही आला पाहिजे. आपल्या पायात जर काटा मोडला, काटा काढायला जर आपल्या घरी माणूस आला तर त्याला 1 कपभर चहा ठेवणं पडते, तर तो सुई वापस देते, नाही तर तो सुई घेऊन गायब होते. मग पायातला काटा जर कोणी फुकट काढू शकत नाही, तुमचं आमचं हित कोणी फुकट करीन काय? ते फक्त 2च झाले, एक संत आणि दुसरे आईबाप. तिसरा जगाला सुखी करणारा जन्माला आला नाही. मग वर्णन करणारे तुकोबार आहे, संतच आहे. ज्याचं वर्णन केलं तेही संतच आहे, जे वर्णन केलं ते अभंगात आहे. पहिला शब्द संत आहे. मग संत म्हणावं कोणाला? वारकरी संप्रदायामध्ये जगाच्या इतिहासात ज्ञानोबासारखं ज्ञान नाही, तुकोबासारखं वैराग्य नाही, नाथबाबासारखी शांती नाही, नामदेवरायासारखी भक्ती नाही, गरुडासारखी भरारी नाही, गंधर्वासारखं गायन नाही, सीतेसारखी पतिव्रता नाही, रामासारखं आचरण नाही, रावणासारखी श्रीमंती नाही, बापाविना दया नाही, बहिणीविना मया नाही, आईविना प्रेम नाही, नर देहानंतर दुसरा देह नाही, हा गेल्यावर पुन्हा भेटत नाही, बसलेल्या लोकांमध्ये एक बी एकासारखा नाही. आणि महाराष्ट्राच्या मातीत वारकरी संप्रदायाला तोड संप्रदाय जन्माला आला नाही. संप्रदायाने झालीशील पण वारकऱ्यासारखा नाही. वारकरी संप्रदायाने जगाला काय दिलं याच्यापेक्षा वारकरी संप्रदायाने जगाला काय दिलं नाही. धर्म जिवंत असेल वारकरी संप्रदाय, गाय वाचलीशील वारकरी संप्रदाय, भगवा फळकत असेल वारकरी संप्रदाय, आई वडिलांना मुलं सांभाळत असेल वारकरी संप्रदाय, नवे तर धर्माची संस्कृती जिवंत ठेवणारा वारकरी संप्रदाय. आणि वारकरी संप्रदायामध्ये एका धर्माचे नाही, एका जातीचे नाही, सकळ अशी येथे कोणीही जातीचे या कोणीही धर्माचे या कोणीही जातीचे या कोणीही धर्माचे या, नाचानं हुसकून दिल्यावर या घरातून, हुसकून दिल्यावर या घरातून काढून दिल्यावर या, डाग पडल्यावर या आपण या पण इना घ्या. शुद्ध व्हा, खटनट यावे, शुद्ध होणे जावे. म्हणून वाद करण्यासारखा संप्रदाय नाही. पहिला मुद्दा संपला. दुसरा सुरू झाला. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखी भूमी नाही, ज्ञानोबा तुकोबासारखे संत नाही, ज्ञानेश्वरी गाथा रामायण भागवत शिवपुराण सारखे ग्रंथ नाही, पंढरपूर सारखं तीर्थक्षेत्र नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, अन्नासारखं दान नाही, द्वादशी सारखी पवित्र तिथी नाही, गायत्री मंत्रासारखा श्रेष्ठ मंत्र नाही. आणि महाराष्ट्राच्या मातीत शिवाय
नंतर दुसरा छत्रपती नाही. राजे अनेक झालेशील पण छत्रपती एकच. आज एक शिवाजी राजा नसता तुम्हा आम्हाला परमिशन काढना पडली असती. हुजूर हा दत्त जयंती का त्योहार है, आपकी इजाजत हो तो हम थोड़ा नाम संकीर्तन करना चाहते हैं. काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद होती थी, एक शिवाजी न होते तो सबकी ही सुन्नत होती. एक शिवाजी राजा नसता तर परमिशन काढणं पडली असती. पण एक लाल मायनं असा घडवला. वयाच्या 14व्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली. 16व्या वर्षी तोरण्याला तोरण बांधलं. 18 पगड जाती एकत्रित केल्या. 35 वर्ष महाराष्ट्राच्या मातीची सेवा केली. स्वराज्य तयार करून तुमच्या आमच्या हातात दिलं. आता ऐसे होणे नाही. आता ऐसे होणे नाही. मग जसं शिवाजी महाराजांनंतर दुसरा छत्रपती नाही तसं कोणी किती बी ज्ञानी होऊ द्या, ज्ञानोबा इतका कोणी होऊ शकत नाही. बसा पटकन. बरं झालं आल्या. बसा बसा. जगी जागा दिसेल तरी बसा. आता मागच्या मागेच बसू द्या. विठ्ठल विठ्ठल. आणि इकडे घंटी वाजू देऊ नका कोण. हेन देन टूम. म्हणजे देव तळाचा जागी होता ना आता झोपला. काय लोक आहे मला. शिवाजी महाराजांनंतर जसा दुसरा छत्रपती नाही तसं कोणी किती बी ज्ञानी होऊ द्या, ज्ञानोबा इतकी कोणी होऊ शकत नाही. किती दिवस शाळेत जा, कोणती पदवी घ्या, किती बी शिका, पण ज्ञानोबा. ज्याला थोडं येते त्याला अज्ञ म्हणतात, ज्याला जास्त येते त्याला तज्ञ म्हणतात, ज्यानं एखाद्या विषयावर शोध लावला त्याला शास्त्रज्ञ म्हणतात. पण सर्व विषयातलं वयाच्या 16व्या वर्षी सर्व ज्याला येत होतं त्याला सर्वज्ञ म्हणतात. आणि ते ज्ञानेश्वरी होते. ज्ञानोबा. ज्ञान ईश्वरी. ईश्वरी ज्ञान जिथून आलो तिचं नाव ज्ञानेश्वरी. ईश्वरापासून जे आली तिचं नाव ज्ञानेश्वरी. एखाद्यानं विचारलं ज्ञानेश्वरीमध्ये असं काय आहे, याचं उत्तर एकच आहे, ज्ञानेश्वरीमध्ये तू सांग काय नाही. प्रत्येक गोष्टीचा शोध ज्ञानेश्वरीत आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञान आहे. ज्ञान हे पूर्णांक आहे आणि पदवी हे अपूर्णांक आहे. पकवाज वाजवणं हे ज्ञान आहे, त्याला बोलाचं ज्ञान म्हणतात. ज्याला बोल समजले त्याला पकवाज आला. गायन करणे हे स्वराचं ज्ञान आहे. ज्याला स्वर समजला त्याला गायन आलं. कीर्तन करणे हे बी काय आहे, ज्ञानच आहे. 2 तास समाज आपल्याकडे आकर्षित करून ठेवणे ज्ञानच आहे. 2 तास कीर्तनातून कोणाला उठू देऊ नये आणि घरात कोणाला सुखानं झोपू देऊ नये, त्याचं नाव कीर्तन. साऊंडची सेटिंग करणे हे बी काय आहे, ज्ञानच आहे. 2च बॉक्स, एकच माणूस, एकच मशीन, पण क्लिअर आवाज. इकून 6 बॉक्स, वर 12 भोंगे. आणि इकून महाराज बोलले तर तिकून बाईचा आवाज निघे. त्याने किंमत नाही ना महाराज. थोडंसं पण क्वालिटी. दूध अर्धा शिंगलच पेलं पाहिजे पण बिन पाण्याचं. एक शिंगल दूध आणि 3 गिलास पाणी डबं घेऊन पाहू नको. नाही पेला तर चालेल. थोडंसंच काय क्वालिटी. शेती 2च एकर पण 8 क्विंटल सोयाबीन, 9 क्विंटल गहू, 12 क्विंटल कापूस. नाही 20 एकर वावर, 5 एकर गाजरे गावात, 5 एकर येडी बाबू, 5 एकर नदीत वाहून गेलं राहील, 5 एकर आहे त्याच्यावर मारा चालल्या बहीण भावाच्या. तू मला कुकू लावून दाखवून, तू मला राखी बांधून दाखव. थोडंच पण क्वालिटी. पोरग एकच पण शिवाजी राजासारखं, संभाजी राजासारखं, ज्ञानोबा तुकोबासारखं, मृदंगाचार्य, गायक, कीर्तनकार, चोपदार, टाळ कवी, सीमेवर चांगला, एक तर बॉर्डरवर, एक तर नोकरीत, एक तर शेतीत, एक तर शाळेत, एक तर ग्राउंडवर, एक तर बकरे मागे. पण कुठेतरी तो पाहिजे. आणि एक बाई दुसऱ्या बाईने म्हणे तुम्हाला किती मुलं आहे, म्हणे मला 2. म्हणे काय करता तुमचे 2 मुलं, म्हणे एक पकवाज वाजते, दुसरा गायन करते. म्हणे तुम्हाला किती आहे, म्हणे मला 8. म्हणे काय करता, काही नाही, म्हणे 6 जेलमध्ये आणि 2चं पकड वारून सुटेल आहे. मग असे नमुने आगलायला फिरताला आहे. हा एकच ठेवा पण क्वालिटी. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा 3 लोकी झेंडा. समाजात, देवाजवळ आणि कुळात 3 लोकी झेंडा एकच. पोरं 11 म्हातारं दिंडीत नसते झाले तर पुरलं असतं. ज्याले नाही तोही दिंडीत आहे, याले 11 आहे हे दिंडीतच आहे. तर एकच पण क्वालिटी.
तर थोडेच दिवस जगायचं. काही काही लोक आम्हाला म्हणतात महाराज आमचा म्हातारा 120 वर्षाचा आहे. हा सगळे गेले आमच्या घरातले, फक्त हे एकटेच राहिले जुनं खोड. लोक म्हणतात आमच्याकडे सगळे गेले आमच्या घरातले, फक्त हे एकटेच राहिले. मी म्हटलं त्याच्या गळ्यात माळ आहे काय? म्हणे नाही ले. म्हटलं मग ठेवले कशाले इतके दिवस? तो 120 वर्षाचा ठेवून कोपरा गुतवल्यापेक्षा तो आज बी हिरीत टाकला दगड बांधून, त्याच्यापासून काही जळेल नाही. 120 वर्षाचा होऊन जर त्याला नाताचा उद्धार समजत नाही, तर तो आज बी गेला तर त्याच्यापासून काही जळेल नाही. 60-60 वर्षाचे 2 ठेवा पण माळ करी. 120 आणि शिवाजी राजे 35 वर्ष, संभाजी राजे 32 वर्ष, तुकोबा राय 32 वर्ष, ज्ञानोबा राय 22 वर्ष. थोडेच दिवस पण कॉलेज 120 आणि 130 चांगदेव बनूच नको. थोडेच दिवस. चालताना असं त्याला दोघांना रामराम केला पाहिजे, बसताना असं बसा 2 माणसं जवळ येऊन बसले पाहिजे, आणि मरताना असं मरा ज्याला समजला आपण मेलो त्याच्या डोळ्यात खळखळ असू आले पाहिजे, त्याला म्हणता मरण. ज्या दिवशी भाकर नाही त्या दिवशी उपाशी झोपा, ज्या दिवशी झोपेले गादी नाही त्या दिवशी जमिनीवर झोपा, पण 100 दिवस कोल्हाहून जगल्यापेक्षा 10 दिवस जगा पण वाघ म्हणून जगा, त्या जगण्याला किंमत आहे. थोडेच दिवस पण कोल्हा. तसं थोडंच. पदवी कोणतीही घ्या अपूर्णांकच आहे, ज्ञान कोणतंही घ्या पूर्णांक आहे. किती दिवस या महाराजच्या मागे फिरा तुम्ही, कोणी चोरू शकत नाही पकवाज वाजवून. असं आहे का बुवा, मी खूप वाजवत होतो पण रात्री माझ्या घरी चोर आले, आता मला जमतच नाही, वाजवताच येत नाही. तो मी खूप कीर्तन करत होतो बुवा, पण रात्री चोर आले, सरळ चालले गेलो. नाहीच ना महाराज. हे ज्ञान आहे आणि हे ज्ञान शेवटपर्यंत सोबत आहे. पण आज असं झालं, ज्ञानी झाले कमी आणि पदव्या झाल्या जास्त. एक दिवस एवढे डॉक्टर होते, विको देऊ नका भाऊ, विको ते आवाज वाढतो, ट्रबल द्या. नोकऱ्या झाल्या जास्त आणि पदव्या झाल्या, नोकऱ्या झाल्या कमी आणि पदव्या झाल्या जास्त. म्हणजे ज्ञानी झाले कमी आणि पदव्या झाल्या जास्त. एक दिवस एवढे डॉक्टर होतील, आपल्याच नाळ्या आपण तपासा. आबानं नाताची बुडीनं बुड्याची. हा मास्तर एवढे होतील, आपले पोरं घरीच शिकवा. A फॉर ॲपल, B फॉर बॉल, C फॉर माजर, D फॉर कुत्र. चालू गँगच तितकी झाली मला. इंजिनियर एवढे होतील, आपली भीती सकाळी पाळा दुपारी बांधा, सकाळी पाळा दुपारी बांधा. पूर्वीच्या काळात 10वी पास 12वी पास टपची पदवी होती. बरेच लोक म्हणतात मी जुन्या काळातला मॅट्रिक पास आहे, मी तलाठी झालो असतो पण आमचा बुडा म्हणे जाऊ नको. आहे ना ते, मी तलाठी झालो असतो पण परिस्थिती गरिबीची होतं, शेती सांभाळणारं कोणी नव्हतं, भाऊला अंधान होते म्हणून मी गेलो नाही. आज म्हणजे 30,000 रुपये पेन्शन चालू असतं, मी जुन्या काळातला मॅट्रिक पास आहे. म्हणजे त्या काळातला मॅट्रिक पास टपची पदवी होती. आताच्या काळातला 12वी पास बकरे घेऊन जातील, मोबाईल उचकते बाबू खाली. 10वी 12वी लिहायला राहायला काय, म्हणजे पदव्या झाल्या जास्त, नोकऱ्या झाल्या कमी. शाळा तर एवढ्या झाल्या, शाळा येड्या बाबू सारख्या शाळा झाल्या. कोणी 2 खोल्या उभ्या करायच्या. हायस्कूल लोकांना पोरा आणा कुठून. गुरुजी गावात इंटर रजिस्टर पेन घेऊन पोरं सापडलो, आमच्या शाळेत टाका. हे म्हणता आमच्या शाळेत टाका, हे म्हणता आमच्या शाळेत टाका. आता आम्हाला एकच आहे, कुठं टाका. बरं पोरग अर्जंट द्यायची गोष्ट नाही, तू याटू उभी कर, मी लेकरू आणतो. ज्या व्यक्ती 5-5, 6-6 पोरं होत, या म्हाताऱ्या माणसाला ताई येईनं शाळा काढल्या नाही. पोरं शेतात जाऊ जाऊ डाबडुबली खिव खिव चिंचा पोरं खाऊ खाऊ गेले. आणि आता पोरं कमी नाही पडले ते येईल उताला. लोकांना पोरं आणा कुठून. ज्याले बायको आहे त्याला सरकार तिसरा होऊ देत नाही. हम दो हमारे दो. ज्याले बायको आहे त्याला सरकार तिसरं होऊ देत नाही, आणि जे बिचारे बायका करायच्या मार्गावर आहे त्याला कोणी बायको देत नाही. पोरं येतील कुठून. आता यंदा तर अशी जिरली महाराज, मुलीच नाही. लॉटरी खुलीन एकदा लॉटरी, पण लग्न उलट मुलाचा बाप मुलीच्या बापाला म्हणे राम राम, तो म्हणे यंदा नाही. तो म्हणजे टच करणं आपलं काम होतं. हा मध्ये टच नाही तर धक्का नाही, तू नाहीच. आणि याला एकमेव कारण आहे व्यसन. एकमेव कारण काय आहे? व्यसन. ज्याच्या घरी शेती नाही त्याची लग्न झाली, पण व्यसनामुळे मारायला होत नाही.
आणि वरून आपण बोंबलतो लोकसंख्या वाढली, आपली वाढली काय? आपल्या घरात 4 माणसं आहे. किती आजी? 4. मुलगा मुलगी पती पत्नी किती झाले? 4. आता मुलीचं लग्न झालं, मुलगी निघून गेली, किती राहिले? 3. मुलगी गेली, सून आली, 4. सून आली आणि सासू मेली. सून आल्यावर सासू कशाला राहील? सून आली आणि सासू मेली, किती झाले? 3. सासू मेली, नातू झाला 4. 5 होता आबा गेला. लोकसंख्या आपली वाढली काय? रस्त्याच्या बाजूने भिकारी झोपते पाय ठोकून, पुलाखाली अकोल्यात रस्त्याच्या बाजूने भिकारी झोपते पाय ठोकून, त्याला 11 लेकरं. किती? 11. जैतन आपल्या धुऱ्यावरचं, भाकरी आपल्या घरच्या, ताडपत्री आपली चोरून दिली. कमी जास्त बोलसान आपल्याला हाणायला घ्या. 11 लेकरं रोडच्या बाजूने राहतात, रोडच्या बाजूने झोपतात. तिथं त्याचा संसार आहे का? त्याला फॅन आहे का? त्याला AC आहे का? त्याच्या अंगावर आसरून आहे का? त्याला चांगलं पांघरून, एवढी थंडी आहे का? त्याला स्वेटर आहे का? त्याच्या पायात चप्पल आहे का? त्याच्या अंगाला कपडा आहे का? त्याच्या डोक्याला तेल आहे का? पोटभर भाकर आहे का? त्याला फॅरन लावली. पण कशी झोपतात? वा 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 वा. कुत्र्याची मारामारी अंगाला येऊन पडली तरी उठत नाही. आणि लखपतीच्या बंगल्यात नुसती माझ्यावर कुठं द्या, म्याव उठला, उघडा भंग उघडा. संडासात बॅटरी चमकोईन, बाथरूम मध्ये चमकोईन, त्याची सावली करून मागे सरकला, 4थ्या मजल्याहून टिनावर पडला. ज्याच्या टिनावर पडला तो भेला चोर आली की काय? म्हणजे पदव्या झाल्या जास्त, नोकऱ्या झाल्या कमी. जसं आपल्यावर प्रेम करणारे अनेक झाले, पण आई एवढे नाही. आईनं मुलावर जेवढं प्रेम केलं तेवढं कोणीच करू शकत नाही. आपल्या बऱ्याच लोकांच्या जीवनातले प्रसंग आहे. डॉक्टर घाई येतात, इकडे या पाटील, पाटील इकडे या. काय झालं डॉक्टर साहेब? 2 पैकी 1 करू शकतो. एक तर बाळाचा जीव वाचवू शकतो, नाही तर बाळाच्या आईचा जीव वाचवू शकतो. बाळाला जिवंत राहायचं असेल तर बाळाच्या आईचा जीव जाते, आणि बाळाच्या आईला जिवंत राहायचं असेल तर बाळ मरते, आणि बाळाला जिवंत ठेवायचं असेल तर बाळाच्या आईचा जीव जाते. सांगा काय करू? बापाच्या तोंडातले शब्द आहे. डॉक्टर साहेब बाळ मरू द्या, मेलो तो आमची पत्नी जगवा. त्याच वेळी डॉक्टर आतमध्ये जातात, त्या ताईला विचारतात, ताई मोठं धर्म संकट आहे, कुठून डॉक्टर झालो माझं मलाही कळत नाही. 2 पैकी 1 करू शकतो. एक तर बाळ वाचवू शकतो, नाही तर तुम्हाला वाचवू शकतो. तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर बाळाचे तुकडे होतात, आणि बाळ जिवंत ठेवायचं असेल तर तुमचा जीव जाते. सांगा काय करू? मायच्या तोंडातले शब्द आहे. खरं सांगू डॉक्टर साहेब? लवकर बोला, वेळ कमी आहे. डॉक्टर साहेब खरं सांगू? लवकर बोला. डॉक्टर साहेब माझ्या महादेवाची शपथ घेऊन सांगते, माझा प्राण गेला तरी चालीन, पण माझ्या कुलाचा दीपक जगवा. याले माय म्हणतात, याले माय म्हणतात. ऐशी कळवळ्याची लेकुराचे Bye.